तुमच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचं काय महत्त्व आहे? तुमच्या आयुष्यामध्ये ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे? ऑब्विसली वी कांट लिव्ह विदाउट ऑक्सिजन. ते यांच्यामुळे थँक्यू सो मच. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. या छान काम कर. या ते लिट सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. भीम विचार 358 या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे चिन्मयी सुमित. तर यांचं भाषणाने मी खूप प्रेरित झालो होतो आणि एकदम गुजबम्स आले होते की त्यांचं ते एकदा भाषण बाबासाहेबांमुळेच माझी जिंदगी वगैरे आहे. बायकांनी आवर्जून जय भीम म्हटलं पाहिजे, कारण आम्हाला माणूस म्हणून जगणं हे ज्याच्यामुळे शक्य झालं तो आमचा भीमा. तर आज मला विश्वास होत नाही की मी त्यांच्यासोबत आहे. तर त्यांच्यासोबत आपण 2-3 क्वेश्चन विचारणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचे मनापासून स्वागत आणि जय भीम जय भीम. चॅनलवरती. तर मला जय भीम म्हणायचं तर तुम्ही जय भीम म्हणा, आम्ही जय परशुराम म्हणू. म्हटलं म्हणा, माझ्याच बापानं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. माझा फर्स्ट क्वेश्चन असं राहील की तुमच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचं काय महत्त्व आहे? तुमच्या आयुष्यामध्ये ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे? ऑब्विसली वी कांट लिव्ह विदाउट ऑक्सिजन. आणखी प्लीज. मी मगाशी पण बोलताना असं म्हटलं की मला जेव्हापासून शब्द कळतात, जेव्हापासून मला भाषा कळते, जेव्हापासून विचार म्हणजे काय असतं आणि भावना म्हणजे काय असतात त्या आपल्याला जाणवतात, त्या साधारण 4.5 वर्षाचं मूल झालं की त्याला त्या आठवणी असतात. तर माझ्या अशा कुठल्याच आठवणी नाही आहेत की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा अधिवास नाही आहे. कारण माझी आई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये 35 वर्ष मानसशास्त्राची प्राध्यापिका होती. आणि इथेच नागसेनवनामध्ये जयसिंगपुरा नावाचा जो भाग आहे तिथेच मी लहानाची मोठी झाली बऱ्यापैकी. त्याच्यामुळे सगळं आमच्या भोवतालचं जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये बाबासाहेबांचा विचार हा सतत बोलला जात होता. आईच्या कॉलेजमध्ये ज्या पद्धतीची व्याख्यानं व्हायची किंवा करमणुकीचे सुद्धा कार्यक्रम व्हायचे त्या सगळ्यामध्ये म्हणजे मला वाटते त्यावेळेला आवर्त नावाचं नाटक होतं, थांबा रामराज्य येतंय म्हणून नाटक होतं. ही सगळी नाटकं, सगळी भीमगीतं, जलसे हे बघत बघतच आम्ही मोठे झालोय. त्याच्यामुळे किंवा शिक्षणाची काय आस्था घेऊन कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गावातून एक जोंधळ्याचं पोतं घेऊन मुलं येतात आणि शिकतात, कारण त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण घेतल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून. त्याच्यानंतर नामांतराचा जो मोठा संघर्ष होता तो सुद्धा आम्ही आमच्या वाढत्या वयांमध्ये बघितलेला आहे. त्याच्यामुळे जात न पाळणं, जातीचा उच्चार न करणं, समानता हा बोलण्याचं किंवा निबंधात लिहायचं मूल्य नाही तर ते जगण्यातलं तत्व आहे हे कळणं, हे सगळं मला वाटतं त्या एका नामामुळे झालं आमच्या. दॅट्स ग्रेट. सर तुम्ही आता ॲक्टर वगैरे आहे, तर काही लोक आपल्या समाजातले मोठ्या पदावरती गेले तर ते ट्राय टू अवॉइड द बाबासाहेब. म्हणजे बाबासाहेबांनी एवढं खुलेपणे जय भीम म्हणत नाही किंवा आपली जात लपवता, तर तुम्ही एवढ्या प्रखरपणे जय भीम बोलतात. तर तुम्ही कधी कास्ट डिस्क्रिमिनेशन फेस केले का त्याच्यामुळं, किंवा काय बदलत? डिस्क्रिमिनेशनचा काय प्रश्न आहे? मला असं वाटतं की मी जर भारतीय आहे आणि मी जर संविधान मानते तर मी जय भीमच म्हटलं पाहिजे. त्याच्यामध्ये मला नाही वाटत की ही कुठल्या जातीची मक्तेदारी आहे. मी भारतीय आहे तर माझा बाबासाहेबांवरती अधिकार आहे आणि बाबासाहेबांचा माझ्यावरती अधिकार आहे. या ज्या बाया कर्मकांडामध्ये फसलेले, समजा आपल्या बौद्ध समाजातल्या काही बाया कर्मकांड करतात किंवा कुठल्या देवाला वगैरे करतात, तर तुम्ही त्यांना बाबासाहेबांचं महत्त्व काय सांगाल त्यांना की त्यांनी ते न केलं पाहिजे? आणि काही दुसऱ्या समाजातल्या बाया बाबासाहेबांना अवॉइड करतात, बाबासाहेबांनी तेवढं त्यांना सगळे हक्क वगैरे दिले तरी ते त्यांना अवॉइड करतं समजतं, तर त्यांना तुम्ही काय सांगता की बाबासाहेब फक्त बौद्ध जातीसाठी नव्हती तर सगळ्यांसाठी होते, असं काही? मी असंच सांगेन की बौद्ध धर्मामध्ये ज्या काही आपण जेव्हा धर्मांतर केलं जातं त्याच वेळेला ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या नुसत्या 22 प्रतिज्ञा ज्या आहेत त्या सुद्धा जर कुणी जर वाचल्या तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जगण्याचंच एक एक तत्व सांगितलेलं आहे. त्या धार्मिक गोष्टी नाही आहेत, त्या आयुष्य जगण्याच्या जीवनशैलीच्या गोष्टी आहेत, जीवनशैलीशी संबंधित असलेल्या.
जसं वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. जर मग एकदा जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही बाबासाहेबांचे विचार मानतो, आम्ही संविधान मानतो, तर तुम्ही अवैज्ञानिक असं काहीतरी किंवा अंधश्रद्धांना धरून असं काही तुम्ही जगूच शकणार नाही. जर तुम्ही तसे जगत असाल तर तुम्ही खरे भारतीय नाही, Yeah. तुम्ही खरे बौद्ध नाही, या आणि तुम्ही खरे माणूस नाही. ते पण. तर आपल्या समाजामध्ये खूप मुलं असे आता ॲज अ यंगस्टर म्हणून मी बघतो की खूप व्यासदीन झालेलं आहे. तर अशा बाबासाहेबांच्या जे सांगितल्या मार्गावरती चालणं म्हणजे नेमकं काय करणं होईल असं की त्यांना मी तेच सांगितलं ना की ती काही धार्मिक मूल्य नाही आहेत, ती जीवनशैली आहे. ती जीवन कसं उत्तम जगावं ह्याची तत्व आहेत. तर त्याच्यामध्ये जर मी असं म्हणणार असेल, धर्मांतर करताना मी त्या प्रतिज्ञा वाचणार असेल आणि जर त्याच्यावरती मी चालणार नसेल तर मग मला वाटतं इतका खोटेपणा बरा नाही कुणासाठीच. हो. त्याच्यामुळे पण ह्या गोष्टीच्या बद्दल असं आहे की ज्या लोकांना याची जाणीव आहे, जसं आज तू हे चॅनल चालवतोयस, तुझ्याकडे हे एक माध्यम आहे, हो जो कुठला मंच आपल्याला मिळेल, जे कुठलं माध्यम आपल्याला मिळेल आणि ज्या यथाशक्ती आपण त्या माध्यमांमधून हा संवाद साधत राहिलं पाहिजे, हे सतत बोलत राहिलं पाहिजे. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेबांना खरंच खूप कमी आयुष्य मिळालं. त्यांचं धर्मांतर झाल्यानंतर त्यांना किमान एक 25 वर्ष तरी मिळायला पाहिजे होती. तर त्यांना जे म्हणायचं होतं की मी भारत बौद्धमय करेन, तो भारत ते कदाचित घडवू शकले असते. आणि बौद्धमय याचा अर्थ मला असं वाटतो की फक्त बौद्धमय म्हणजे धार्मिक दृष्ट्या नाही, तर एक बुद्धिवादी लोकांचा, एक विवेकवादी लोकांचा, एक वेगळ्या पद्धतीचा समाज ते घडवू शकले असते. या दॅट्स. मी भरपूर सारे व्हिडिओ बनवतो, त्यावरती खूप सारे कमेंट्स येतात समजा. तर क्वेश्चन काही लोक असे विचारतात की तुम्ही बाबासाहेबाला का मानता एवढं. तर मी जर तुम्हाला असं क्वेश्चन विचारलं तर त्याचा आन्सर काय राहील तुमचं? मला असं वाटतं की कुठल्याही देवदेवतेला मानण्यापेक्षा किंवा चमत्कारांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी एखादा माणूस जे काही आदर्शवादी जगून गेलेला आहे त्याच्या आदर्शांना मी जास्त मानेन. आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की ते भगवान नाही आहेत, ते महामानव आहेत. आणि माणसंच देवाला बनवतात. माणूस म्हणतो की देव आहे म्हणून देव आहे. माझा या गोष्टीवरती विश्वास नाही की देव आहे म्हणून माणूस आहे, उलट गोष्टीवरती माझा विश्वास आहे. तर मला असं वाटतं की मी मानवतावादी जर असेल, माणूस म्हणून मला जन्म मिळाला ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कृतज्ञता असेल, तर निश्चितच माझ्या पुढे ज्यांनी चांगले आदर्श ठेवले आणि त्या पद्धतीचं जीवन जगला आणि त्यांनी समतेचं मूल्य लोकांना सांगितलं, ज्या माणसाला विषमता भोगावी लागली, ज्या माणसाशी अमानुष वागलं गेलं, त्यांनी मानवतेची मूल्य रुजवायचा प्रयत्न केला, ज्याच्यावरती सतत अन्याय केला गेला, फक्त त्याच्यावरती नाही तर त्याच्या आधीच्या पिढ्यांवरती पण अन्याय केला गेला, त्यांनी सामाजिक न्यायाचीच सतत भाषा बोलली. अशा व्यक्तिमत्वाला मी मानणार नाही तर मी कोणाला मानणार. ते पण नाही. ॲज अ यंगस्टर, आता माझे वयातले खूप सारे मुलं आहेत, तर ते म्हणतात की बाबासाहेबांसाठी आम्ही मरू शकतो पण बाबासाहेबांचे वाचन वगैरे करत नाही. तर बाबासाहेबांच्या मूल्यावरती चालणं म्हणजे आम्ही यंगस्टर लोकांनी काय केलं पाहिजे एक्झॅक्टली की जे आम्ही त्यांना एक्झॅक्टली फॉलो करू? मला तर असं वाटतं, मला स्वतःला असं वाटतं की मी बऱ्यापैकी वाचलेलं आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंगसुद्धा तुम्ही जर पूर्णपणे सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून त्याला सुद्धा नुसती परत परत भेट दिली तरी तुमचं अर्ध जीवन सफल होईल. त्यांनी इतकी साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे, त्यांच्याबद्दलचं इतकं साहित्य आहे, त्याला पुन्हा पुन्हा आपण भेटलं पाहिजे, ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. त्यांच्या आसपास राहिलेल्या लोकांनी त्यांचे इतके अनुभव लिहून ठेवलेले आहेत. त्या सर्व गोष्टी त्या काळामध्ये चौदार तळ्यासाठी त्यांना विरोध केला जाईल तिथे पोहोचायला म्हणून ते कुठे जाऊन राहिले आणि कुठून कशा मार्गाने ते चौदार तळ्यापर्यंत आले हे जरी बघितलं, आपल्याला सगळं माहिती आहे. आपल्याला शिवाजी राजांचा गनिमी कावा माहिती आहे, त्याला गनिमी कावा म्हणत होते आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यानंतरचे जे बाबासाहेब होते तो इतिहास आपण खूप बघितलेला नाहीये. तेवढ्या जरी गोष्टी बघितल्या, मी तर म्हणते नुसतं मन लावून हे त्यांचे शब्द आहेत असं म्हणून रोज एक पान संविधान जरी वाचलं ना तरी सुद्धा मला असं वाटतं की आपलं फार भलं होईल. दॅट्स लास्ट क्वेश्चन माझा, की आपला समाज जो एकदम बिखरलेला आहे, तर डिवायडेड झालेला आहे, त्या समाजाला एकत्र येऊन लढण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? हेच सांगेन मी परत की बाकीचा कुठलाही धर्म मोठा नाही, बाकीचं कुठलंही तत्वज्ञान मोठं नाही, फक्त एक संविधान हा माझा सर्वोच्च धर्मग्रंथ आहे असं समजून जर आपण त्याच्यावरती जर मार्गक्रमणा केली तर मला असं वाटतं की सगळं तरच आपण एकत्र येऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच. तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. तुमची एक शॉर्ट क्लिप टाकली होती मी,
त्याला जवळजवळ 8 लाख लोकांनी बघितले होते बापरे. आणि एका व्हिडिओ मला 1200 व्ह्यूज आले होते. 1200 सबस्क्रायबर यांच्या व्हिडिओ मला 1200 सबस्क्रायबर भेटले होते. ते यांच्यामुळे यांच्यामुळे म्हणजे बोल यांची होती पण बाबासाहेबांची होती. तर थँक्यू सो मच. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. या छान काम कर या आणि अजिबात इंग्लिश बोलू नको. सर. आपली भाषा मराठी आहे ना. एम इंग्लिश करतोय मॅडम लिटरेचर त्याच्यामुळे. लास्ट क्वेश्चन काय शेवटचा प्रश्न हा तेच म्हटलं त्याला मी. ते लिटरेचरचा स्टुडंट आहे. एम इंग्लिश करतोय मी त्याच्यामुळे ते होतं. पेपर मध्ये ये. की परशुरामांच्या मागे भगवान परशुराम असला होता. माझा बाप महामानव होता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की परशुरामाचा झालेला एक अपमान ह्याच्यासाठी तो अख्खी पृथ्वी निक्षत्रिय करणार होता आणि जे त्यांनी बरेचदा केलं. आता मला संख्या माहिती नाही नेमकी, 21 वेळेला तरी ती निक्षत्रिय केली. पण माझा बाप ज्याच्या कित्येक पिढ्या यांनी अन्याय सोसला त्याचा त्यांनी बदला नाही घेतला. संविधान लिहिताना त्यांनी कल्याण केलं, ते अखिल मानव जातीचं कल्याण केलं. त्याच्यामुळे तो महामानव आणि त्याच्यामुळे तो मला वंदनीय, त्याच्यामुळे मी त्याची फॅन, त्याच्यामुळे तो माझा प्रियकर, माझा बाप, माझा सखा, सर्व काही.